रामकृष्ण हरी माऊली जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायवारी सोहळा सुरू आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातला आज सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम हा बरड येथे होणार आहे आणि उद्या माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल आणि उद्याचा मुक्काम हा नातेपुते या ठिकाणी असणार आहे. आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर भक्तीचा महासागर वाहत आहे आणि हे सर्व वारकरी ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी असा जप करत भगवंताचं नाम घेत हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आपण पाहतोय की साधारणतः पहाटे 3:30 वाजतापासूनच वारकरी भाविक हे पुढील मुक्कामासाठी निघालेले असतात आणि दिवसभर भजन करत हरिपाठ म्हणत हरिभक्तीचा जागर करत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. काय वारी सोहळ्यात काल पाऊस झाला? छान वाटलं, खूप छान वाटलं, आनंद वाटला. पावसाने पण आम्हाला शुभेच्छा दिल्या. वारी खूप आनंदाची. हो, गावाकडे कमी झाला प्रमाण, पण इकडे झाला, चालू झालाय गावाकडे. कोणत्या गावची दिंडी? सोलापूर मध्ये रानमसले, उत्तर सोलापूर. रानमसले उत्तर सोलापूर तालुका. बर. आता पुढच्या रस्ता चालूच आहे अजून? आता चालूच आहे, आता वाटचाल तर चालूच आहे. पाऊस वाढ चालूच आमचे वाट झाला. आळंदीपासून निघाले? आळंदीपासून. पण आळंदीपासून निघाले तेव्हापासून पाऊस नव्हता, आता काल पाऊस आहे. कालच्यापासून चालू झालाय थोडा थोडा. आज काय वातावरण पावसाचं? आज काय तो वातावरण आळंदीला पोरातच आम्ही आळंदीतच होतो. ते पोरात सगळा येडा टाकला तेव्हा आम्ही देहूला निघून गेलो. जायला वाट नव्हती पण आम्हाला झाली वाट कशी तरी मोकळी. पण आता आळंदीपासून येईपर्यंत पाऊस पाऊस नव्हता. कालच्या पाऊस पडेल तेवढं बरं वाटतंय आम्हाला. भिजलं म्हणजे आनंद वाटतंय त्यात. बरड्यात काय जाते ती मजात. आज बी पावसाचं वातावरण झालं. हा येईल की पाऊस येणार. येणार त्याची कृपा आहे, येणार. आलं पाहिजे. काय आता 8-10 दिवस झाले चालताना वारी सोहळे? काय नाही, छान आनंद खूप वाटतो. आनंद. कोणाला काही नाही, आम्हाला त्रास वगैरे कोणाला काही त्रास. छान चाललेला आहे. एकदम आनंद घडतोय आम्हाला आणि खूप खूप मजा येते. आणि आम्हाला एक भगवंताच्या चरणी मागायचं की सीमेवरल्याला आयुष्यमान भाऊ असं द्यावं सैनिकांना. हा एवढं. आणि शेतकऱ्यांना. हा एवढं माझं एक विनंतीची एक सद्गुरु चरणी पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे. सैनिकांना शेतकऱ्यांना दोघांनाच का? असं त्यांनी आपल्यासाठी लढते. त्यांनी आहे तर आपण सुख्या. त्यांनी सीमेवर लढणारे आहेत तर आपण सुख्या. त्यांनी नाही लढलं तर आपल्यात काय उरलं? काय उरणार नाही आपल्याकडे. आपल्यासाठी लढणार आहे ते. आणि शेतकरी पण बाकीचे पशु पक्षी माणसं सगळे ते शेतकऱ्याचे जीवावर खाते. शेतकऱ्याच्या धान्याला झाकण नाही. बाकीचे इतर नोकरदार पण झाकू शकतील पण शेतकऱ्याच्या धान्याला झाकण नाही. पशु पक्षी खूप आनंदित राहतात त्याच्या जीवावर. सगळे शेतकरी आणि सैनिक हे दोन महत्वाचे आहेत. हो महत्वाचे वाटते. आम्हाला मला तर वाटते बघा भगवंताची चरणी मागावं. एवढं सगळ्यांनी सैनिक देश सांभाळतो, शेतकरी जनता सांभाळते. शेतकऱ्यांना पिकवलं तर जनता खाईल. सैनिकांना ज्या देश सीमेवर देशाचे रक्षण केलं तर देश सुरक्षित राहील. ह्यासाठी सैनिक आणि शेतकरी ही दोन पोषण आहार आहेत जगाचे. हीच विठ्ठलाकडे मागणी. हा हीच विठ्ठल चरणी मागणी. सर्वांना ठेवावं, सीमेवरल्याला पण ठेवावं असं माझी मागणी. सर्वांचीच आहे. 2 वाक्यातच सांगले, शेतकरी आणि सैनिक. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, बरड.